महाभारत अध्याय 2 मधील 2 कौरव. युधिष्ठिरच्या जन्मानंतर हस्तिनापूरच्या सभागृहामध्ये लवकरच दुसऱ्या वारसाची अपेक्षा केली जाऊ लागली. धृतराष्ट्राची पत्नी गांधारी गर्भवती होती, परंतु हे गर्भधारण इतरांपेक्षा वेगळ्या प्रकारच्या संकटांनी भरलेले होते. ती जवळपास 2 वर्षांची गर्भवती होती. दिवस जात गेल्यावर गांधारीची अस्वस्थता सहनार्या पलीकडच्या वेदनेत रूपांतरित झाली आणि बाळाच्या जन्माची वेळ आली तेव्हा आनंद राखेत रूपांतरित झाला. तिच्या गर्भातून बाळाच्या रडण्याचा आवाज नव्हे तर जीवन आणि आशेशिवाय एक विकृत मासाचा गोळा बाहेर आला. वेदव्यासांनी 100 पुत्रांचे वचन दिलेल्या गांधारीला निराशेच्या समुद्रात बुडल्यासारखे झाले. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत असताना तिने तिच्या दासीला आदेश दिला की तिच्या दृष्टीपासून त्या मासाच्या गोळ्याला फेकून द्या. ज्याने तिच्या स्वप्नांची खिल्ली उडवली, परंतु नियतीचा वेगळा विचार होता आणि गांधारीच्या दुःखाच्या वेळी वेदव्यास परतले. वेदव्यास ज्यांचे शब्द सृष्टीच्या शक्ती इतकेच प्रभावी होते, त्यांनी दासीला हाताने थांबवले. त्यांनी शोकाकुल राणीला समजावले. त्यांच्या भविष्यवाणीची पुनर्पुष्टी केली. भीती वाटून घेऊ नका, कारण माझे शब्द चुकणार नाहीत. त्यांनी घोषित केले, तुम्ही 100 पुत्रांच्या आई असाल. राजवाड्याच्या खालच्या गुप्त खोल्यांमध्ये जिथे प्राचीन दगडांवरून गुणगुणाट होत होता, वेदव्यासांनी एक रहस्यमय कार्य सुरू केले. त्यांनी मासाच्या गोळ्याला 100 भागात विभागले आणि दैवी घटकांच्या मिश्रणाने त्यांना मातीच्या भांड्यांमध्ये सील केले. एकेकाळी शोकाने भरलेला राजवाडा आता उत्सुकतेने वाट पाहत होता. 1 वर्ष गेले आणि भांड्यांमध्ये हालचाल सुरू झाली. एक एक करून ते फुटले, भविष्यवाणीनुसार राजकुमारांचा खुलासा करत. पहिला जन्मलेला दुर्योधन होता गांधारीचा मोठा मुलगा. अशा प्रकारे दुःखाच्या मिश्रणातून उदयास आलेले धृतराष्ट्र आणि गांधारीचे 100 पुत्र, ज्यांना कौरव म्हणून ओळखले जाते. एक वंश जो राज्याच्या आत्म्याची परीक्षा घेईल, ज्यामुळे ते अधोगतीत जाईल, जिथे मूल्ये आणि धार्मिकता यांच्या मुळाशी आव्हान दिले जाईल. गांधारी जवळजवळ 2 वर्षांची गरोदर राहिल्याने धृतराष्ट्र हताश झाला आणि युयुस्तू नावाच्या वैश्या स्त्रीपासून त्याला मूल झाले. दुर्योधनाच्या जन्मानंतरच त्याचा जन्म झाला आणि त्यानंतरच्या वर्षांमध्ये त्याचे कुटुंब एका मुलीच्या दुशालाच्या भरपूर गांधारीच्या नियतीचा बलई पूर्ण करण्यात आला. दरम्यान परत जंगलात पांडू त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ घालवत होता. पुढील भागामध्ये आपण पांडूच्या मृत्यूबद्दल ऐकणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.